श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्र हा कलेचा, सौंदर्याचा कारक ग्रह आहे. त्याचप्रमाणे वृषभ राशीच्या व्यक्तींनाही कलेची जाण असते. त्यांच्या वागण्या बोलण्यात सहजता आणि आपलेपणा असतो. या व्यक्ती समूहात सर्वांना हव्याहव्याशा असतात. त्यांच्या असण्याने घरात देखील जिवंतपणा आणि चैतन्य असते. परिस्थितीशी चाचपणी करून त्यांना आपले काम योग्य प्रकारे साधता येते. वृषभ राशीच्या व्यक्तींना नाविन्याची आस असते. सतत काही ना काही करण्यात त्या मग्न असतात. कामाच्या वेळी भरपूर काम करणारी वृषभ रास आरामाच्या वेळी भरपूर आरामही करते. आपले जीवन सुखी आणि संपन्न करण्याकडे या व्यक्तींचा कल असतो. या व्यक्ती खऱ्या अर्थाने जीवनाचा उपभोग घेतात. वेळप्रसंगी कष्ट सोसायची देखील त्यांची तयारी असते. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक रास ही त्या राशीच्या लोकांचा स्वभाव सांगते. त्यामुळे राशीचक्रातील प्रत्येक राशीचा हा संबंधित व्यक्तीवर प्रभाव पडत असतो. वृषभ ही राशीचक्रातील दुसरी रास आहे. धडधाकट बैल या राशीचे आकृती आहे. भरपूर शक्ती आणि स्वभाव आणि शांत असे सामान्यतः बैलाचे स्वरूप आहे. या राशीचा स्वामी शुक्र आहे. पृथ्वी तत्वाची ही रास आहे. ही बहुप्रसव रास आहे. या राशीचा स्वभाव यांचे पाय जमिनीवर असतात. व्यवसाय, नोकरी, जागा वरचेवर न बदलण्याचा स्वभाव असतो. मैत्रीला व शब्दाला हे लोक पक्के असतात. श्रद्धा व निष्ठा या बाबतीत तत्वप्रधान असतात. अनुयायी म्हणून ही रास अत्यंत चांगली आहे. आपल्या नेत्याला आपली निष्ठा समर्पण केलेली असते. वृषभ राशीचे लोक नेहमी आनंदी असतात. त्यांची सुखाची अभिलाषा मोठ्या प्रमाणावर असते. शांतता यांचा मोज स्वभाव आहे. यांना भांडण तंटा करणे, आदळापट करणे, उगाचच वाद घालत बसणे यांच्या स्वभावात बसत नाही. हे अत्यंत सोशिक असतात. त्यांचं बोलणं नेहमी गोड, अर्जवी, प्रेमळ असते. यांच्या या स्वभावामुळे हे सर्वांना हवेहवेसे असतात. या राशीवर शुक्र या ग्रहाचा अंमल असल्यामुळे त्यांच्याकडे लोक नेहमी आकर्षित होत असतात. त्यांच्याकडे आकर्षण शक्ती भरपूर असते. या राशीकडे विनयशीलता, नम्रता, प्रेमळपणा हे गुण आहेत. ही रास रसिक आहे. साहित्य, कला, संगीत, नाट्य, चित्रपट यांची यांना खूप आवड असते. या क्षेत्रातही वृषभ राशीचे लोक आपणास बघायला मिळतात. या लोकांना दागदागिने, अत्तरे, उंची कपडे, सर्व चांगल्या वस्तूंचा उपभोग घेणे, नेहमी आपल्या पुढे करणारी लोक खूप आवडत असतात. विलासी राहण्याकडे यांचा जास्तीत जास्त कल असतो. वृषभ ही संस्थाप्रिय रास आहे. यांची ओढ आपल्या घराकडे जास्त असते. पत्नी, मुले, परिवारातील सर्व आपले मित्र, परिवार व्यवस्थित राहावे, चांगले राहावे याकडे जास्त त्यांचा ओढा असतो. या लोकांना मित्रमंडळी खूप असतात. त्यांचे आदरातिथ्य करणे यांना खूप आवडत असते. सहनशीलता आणि सोशिक स्वभावामुळे आणि सेवाभावी वृत्तीमुळे सोपवलेले काम हे निष्ठेने पूर्ण करतात. ही कलेची रास असल्यामुळे कलात्मकरित्या ही रास यांची कामे छान रीतीने साकारतात. कोणत्याही संस्थेचा कारभार, उद्योग समूहाचा कारभार, ट्रस्टचा कारभार हे उत्कृष्टपणे करू शकतात. निस्वार्थीपणे, निस्वार्थ भावनेने ही त्यांची कामे करत असतात. मृगजलाच्या मागे धावण्याचा स्वभाव नसतो. यांचा महत्त्वाकांक्षी असा काही स्वभाव नाही. ही रास कौटुंबिक जीवन, स्वास्थ्य, समाधान, आराम, शांतता यांना अधिक किंमत देतात. यांच्या या गोष्टीसाठी मोठी किंमत मोजतात. यांच्याकडे संग्रहशक्ती आहे. व्यवहार कुशलता आहे. व्यापारी वृत्ती आहे. पैशाचे मोल त्यांना समजलेले असते. प्रवासाची इतकी आवड नसते. त्यांचा स्वभाव थोडा हट्टी असतो. यांच्या सुप्त शक्ती भरपूर असते. या सर्व गुणांमुळे वृषभ राशीची पती किंवा पत्नी मिळणे हे भाग्याचं लक्षण असतं. ही रास बिघडली की खालील दोष निर्माण होतात. सर्वात मोठा दोष आळस, ऐषाराम, आडमुठेपणा, हट्टीपणा आहे.
हेकेखोरपणा, विलासी वृत्ती हे आहेत. तसेच काही वेळा ही रास इतरांना कधीही लवकर क्षमा करत नाही. त्यांच्या मनात सतत सुडाची भावना प्रज्वलित राहत असते. त्यामुळे एखाद्याचा समूळ नायनाट केल्याशिवाय त्यांच्या मनाला शांती लाभत नाही. या वृषभ राशीच्या व्यक्तीचे सिंह, कन्या, वृश्चिक, मकर, मीन या राशींबरोबर पार्टनरशिप, भागीदारी किंवा होणारे भविष्यातील आपले जोडीदार या राशीचे निवडावेत. या राशीच्या जोडीदाराबाबतीत कल्पना म्हणजे आपल्या पुढे करणे, आपल्यावर भरपूर प्रेम करणे, आपल्याला सुखी व आनंद ठेवणे अशा असतात. जर सांगितलेल्यापैकी त्यांनी जोडीदार निवडला किंवा मित्रमंडळी किंवा भागीदारातील पार्टनर निवडला तर त्यांच्या अपेक्षा चांगल्या रीतीने पूर्ण होतात. वृषभ राशींसाठी एक चांगली बातमी, जुलै महिन्यामध्ये आर्थिक लाभाच्या संधी त्यांना मिळू शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना सुद्धा एखादी चांगली बातमी मिळू शकते. नोकरदारांना नवीन नोकरीसाठी चांगल्या ऑफर्सही येऊ शकतात. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. जुन्या स्रोतातून पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. एकंदरीतच जुलै महिना वृषभ राशीसाठी शुभ असणार आहे. पण जुलै महिन्यामध्ये असं नक्की काय घडणार आहे, चला जाणून घेऊया. वृषभ राशीची मंडळी, या वृषभ राशीच्या लोकांचं कसं आहे माहिती आहे का? खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी. यांना सगळ्या गोष्टी चांगल्या दर्जाच्याच लागतात. असं तसं यांना काही चालतच नाही. कारण यांचा स्वामी ग्रह आहे शुक्र आणि हा शुक्र ऐश्वर्याचा कारक आहे. त्यामुळेच या ग्रहाचा प्रभाव यांच्यावर असणार. अर्थातच म्हणून तर या लोकांना सगळ्या दर्जाच्या गोष्टी वापरायला आवडतात. वृषभ राशीचे लोक तसे तर सौंदर्याला प्राधान्य देणारी असतात. कुठल्याही गोष्टीमध्ये सौंदर्य बघतात. त्याचबरोबर ही पृथ्वी तत्वाची रास आहे. त्यामुळे या राशीची लोक कष्टाळू असतात, एकनिष्ठ असतात आणि विश्वासूसुद्धा असतात. हे नैसर्गिक गुण यांच्यामध्ये असतात. तसे तर हे लोक स्वभावाने शांत असतात. पण जर एकदा राग आला मग समोरच्याचं काही खरं नाही. मग मेष राशीसारखं छोट्या छोट्या गोष्टीत त्यांना राग येत नाही. बऱ्यापैकी पेशन्स यांच्याकडे असतो, धैर्य यांच्याकडे असतं. पण जर एकदा राग आला मग समोरच्याचं काही खरं नसतं. वृषभ राशीच्या लोकांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना स्वतःच्या कामाप्रती ते खूप समर्पित असतात. एखादं काम त्यांनी हाती घेतलं की ते पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत आणि सगळं अगदी व्यवस्थित करणे हा त्यांचा प्रयत्न असतो. वृषभ राशीच्या लोकांना वेगवेगळ्या कलांची आवड असते. कुठल्या ना कुठल्या तरी कलेमध्ये त्यांना रस असतो. जुलै महिन्याबाबत बोलायचं झालं तर हा महिना वृषभ राशीच्या जातकांसाठी अनुकूल परिणाम देणारा असणार आहे. या महिन्यात तुम्हाला अनेक आनंदाच्या बातम्या मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वतःची तयारी ठेवा. पण कठोर परिश्रम करण्यापासून मागे हटू नका. कारण तुम्ही घेतलेली मेहनत तुम्हाला यशाच्या शिखरावर नेणार आहे, हे लक्षात ठेवा. कठोर परिश्रम कधीही व्यर्थ जात नाही. या महिन्यात तुम्ही आत्तापर्यंत घेतलेल्या परिश्रमाचं फळसुद्धा तुम्हाला मिळू शकतं. तुम्हाला तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसू शकते, ज्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला जरा जास्त लक्ष द्यावं लागेल. कामाचा ताण जरा दिसून येईल. पण तसा हा महिना चांगला आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा महिना चांगला यश घेऊन येतो. वैवाहिक संबंधामध्ये काहीच तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे, पण हळूहळू गोष्टी सुटतील. प्रेमसंबंधामध्ये काही तणाव वाढू शकतो. बाकी भावा बहिणींकडून तुम्हाला प्रेम मिळेल आणि कौटुंबिक जीवनात शांतता राहील. त्यामुळेच जुलै महिना तसा तुम्हाला समाधान देणारा जाईल. महिन्याच्या पूर्वार्धात आरोग्याकडे मात्र लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थ्यांना अवघड विषय समजून घेणंही सोपं जाईल. एकाग्रतेच्या काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे एकाग्रतेवर काम करा. त्यासाठी तुम्ही ध्यानधारणा किंवा प्राणायामाची मदत घेऊ शकता. प्रवासाचे योगसुद्धा आहेत. आता ज्या काही थोड्याफार मानसिक चिंता वृषभ राशीच्या लोकांना आहेत, त्यावर नियमित योग करणं, ध्यानधारणा करणं
हा उपाय तुम्ही नियमित करू शकता. या गोष्टी केल्या तर तुमच्या मनावरचा तणाव कमी होतोय हे तुम्हाला जाणवेल. त्यामुळे तुम्ही करायला सुरुवात करा. तुम्ही जर या प्रकारचा कुठलाही व्यायाम प्रकार करत नसाल किंवा कुठलाही योग करत नसाल, ध्यानधारणा करत नसाल तर सुरुवात करा. अशा प्रकारे जुलै महिना हा वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत समाधानाचा आणि आनंदाचा जाणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.